कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणाकडकडे जाणाऱ्या नालीत संशयास्पद मृत्यू. रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडले सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोरजी कंगाले, वय 65 वर्ष. कोकणागड येथे 11 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोरजी कंगाले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. कारधा पोलीस स्टेशन हद्दीत कोकणागडकडे जाणाऱ्या नालीमध्ये त्यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणात नवीन धक्कादायक नावे पुढे. या मृत्यूमागे कौटुंबिक कट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून खालील व्यक्तींवर संशयाची सुई रोखली गेली आहे. इंदिरा कंगाले, पत्नी प्राची उर्फ खुशबू लांजेवार, अमित लांजेवार, शेवटचा पाटक. यापैकी अमित लांजेवार आणि पाटक सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र इंदिरा कंगाले आणि प्राची उर्फ खुशबू लांजेवार या सध्या बाहेर असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गाव पेटला, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी. कोकणागड येथील नागरिकांनी या घटनेविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावात तणावपूर्ण वातावरण असून न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही देण्यात येत आहे. तपासाची दिशा काय? पोलीस तपास वेगाने सुरू असल्याचे समजते. या प्रकरणातील नेमके कारण, कटकारस्थान आणि संबंधितांची भूमिका याबाबत अधिकृत खुलासा अद्याप झालेला नसला तरी पुढील काही दिवसात तपासातून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोकणागड खून प्रकरणात संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून न्याय मिळेपर्यंत गावकऱ्यांचा लढा सुरूच राहणार आहे. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख. माझे नाव सरिता धनराज कंगाले. मी कोकणागडला राहते. म्हणजे आमच्या गावामध्ये एक चांगला व्यक्ती होता. सर्व कार्यक्रम तेच घडवत होते. शिवरात्रीचा कार्यक्रम तेच घडवत होते. असे चांगले ते होते. पण त्यांना त्यांच्या पत्नीनं आणि मुलीनं आणि जवाईनं त्यांचा खून केला. तर त्यांना अशी सजा व्हायला पाहिजे. जन्मठेपची सजा व्हायला पाहिजे. त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे आणि त्या बाहेर न घुमता त्यांना शिक्षा झाल्या पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. हिरकन्या दुलीचंद कंगाले, राहणार कोकणागड, वय 68. आई, तर तुमच्याच गावचे एक महान हस्ती किशोरजी कंगाले यांचा मृत्यू झालेला आहे. आणि तो मृत्यू कुठेतरी म्हणजे असं अपघातनं म्हणजे कुठेतरी असं षड्यंत्राने कुठेतरी करण्यात आलेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पोरगी म्हणजे इंदिरा कंगाले न प्राची कंगाले आणि जवाई अमित लांजेवार. तर हे तिघे जण त्रास देत होते म्हणून तो येते याला आमच्या घरी राहायला. तर मी भाकर बनवून देव सकाळ संध्याकाळ खाणं आपल्या शेतावर जात होता. मका लावलं तर पहिले धान लावलं नव्हतं. झाला चूर्ण बेरणं, धानही झालं इकून. तर मक्याच्या भानगडीत पडला. त्याला येताना पाहिला वावरातून 6 वाजेन ते अडवला पहाडीमध्ये. तर घरी आलाच नाही. का सांगू मग, तिकडंच नेला मारमूर करून पोत्यात भरून. तर त्याला सजा झाल्या पाहिजे. जलमच ठेप नाव प्राचीन इंदिरा दोघे मायले की आणि तो जवाई अमित लांजेवार याला जन्मठेपाची सजा झाल्या पाहिजे, फाशीची. हेच माझी विनंती आहे. धन्यवाद. मी सुरेश बोधराम बांते, ग्रामपंचायत सदस्य, गड ग्रामपंचायत चांदोळी. सर, तुमच्या गावचे किशोरजी कंगाले यांचा मृत्यू झालेला आहे संशयास्पद. तर त्या मृत्यूबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला काय वाटते? किशोर धर्माजी कंगाले शिवनिवृत्त शिक्षक होते आणि चांगले व्यक्तिमत्वाचे होते. हर वेळा ते धार्मिक कार्यामध्ये हिरहरीने भाग घेत होते. आमच्या कोकणागडला महाशिवरात्रीची यात्रा त्यांच्यामुळेच भरण्यास सुरुवात झालेली होती आणि ते हर कामामध्ये सामोर होऊन सन्या कोणतेही कामं धार्मिक कार्य करत होते. पण काही दिवसापूर्वी म्हणजे 1 वर्षाच्या आधी त्यांची पत्नी आणि मुलगी जवाई हे त्यांना मारझोड करत होते आणि ते माझे खास चांगले मित्र होते. त्यांनी मला येऊन सांगितलं का मला असे करतायत. इथं आल्यानं त्यांना तिथं मेंटल हॉस्पिटलला त्यांची मेंटली आहेत म्हणून ठरवासाठी त्यांनी तिथं मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. आणि तिथून ते त्यांच्याकडे न जाता पतीपत्नीकडे आपल्या बहिणीकडे ते राहासाठी आले. आणि तिथून बहिणीकडून ते कोकणागड आपल्या पुतण्याकडे मंगेश कंगाले यांच्याकडे ते राहू लागले.
राहिल्यानंतर त्यांनी आपली आपबीती सगळी सांगितली त्यांनी का मला हे मारझोड करते, माझी संपत्ती लिहून मागते जिवंतपणी आणि मला त्रास देत आहेत, अशी त्यांनी आपबीती माझ्याकडे सांगितली. आणि त्यांनी पोलीस स्टेशन इथं भंडारा पोलीस स्टेशन, कारदा पोलीस स्टेशन आणि जिल्हा अधीक्षक पोलीस जिल्हा अधीक्षक यांनासुद्धा तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये पण त्यांची अजून काही चौकशी झालेली नाही. आणि 9 जानेवारीला त्यांचे जावई अमित लांजेवार आणि त्यांचा मित्र हे कोकणागड बसस्टॉप फाट्यावर त्याला त्यांनी अडवला आणि तेथून ते गुमसुद्धा झाले. आणि तेच आम्हाला गावात ऐकायला मिळाली. सुनील चौधरी यांना त्यांनी फोन केलं होतं. सुनील चौधरीने गावात येऊन फोन केला का बाबा अशी गंमत झाली, त्यांची गाडी रोडवर आहे. आम्ही तिथं 9 तारखेला 8:30 वाजे गेलो. त्याची गाडी तिथं पडलेली होती, पण त्यांचा पत्ता लागला नाही. आम्ही इकडे तिकडे शोध घेतलं, पण पत्ता न लागता आम्ही तिथून पोलीस स्टेशनला फोन केलं. पोलीस येऊन गेले होते, त्यांनासुद्धा सांगितले, पण त्यांनी गुमसुद्धाची रिपोर्ट दर्ज केली फक्त. अशी मागणी आहे का आता आमची अशी मागणी आहे की आरोपी इंदिरा कंगाले आणि जावई अमित लांजेवार आणि मुलगी प्राची उर्फ खुशबू लांजेवार ह्या कटामध्ये सामील आहेत आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची गावकऱ्याकडून आणि मी ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा मी मागणी करत आहे. सांगा. मी डॉक्टर सुरेश कुमार पंधरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर. सर, भंडारा जिल्ह्यातील कोकणागड ह्या गावामध्ये एक खूप मोठी घटना घडलेली आहे. किशोरजी कंगाले यांचा काही महिन्या अगोदर मृत्यू झालेला आहे आणि तो मृत्यू थोडासा आकस्मिक नसून थोडासा वेगळ्या घटनेतून झालेला आहे. तर त्याबद्दल सर तुम्ही थोडीशी माहिती द्याल. ते एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून मला परिचित होते. ते मला 10 महिन्यापूर्वीपासूनच ज्यांच्यावर जे अन्याय होत होतं त्याच्या पत्नीकडून इंदिरा आणि प्राची लांजेवार ह्या मुलीकडून ते सांगत होते. कारण की त्यांचा जो खून झाला, त्यांचे जे जमीन आहे आणि त्यांच्याकडे सोना चांदी होता ते हस्तगत करण्यासाठी जावई अमित लांजेवार यांनी आणि पाठक नावाचा त्याचा मित्र यांनी मिळून तो खून करण्याचा प्रयत्न आधीच आखलेला होता. आणि त्यामुळे त्यांना मारपीट करणे, त्यांची हेटाळणी करणे, घरात राहू न देणे, खाटेला किंवा खुर्चीला बांधून त्याला मारपीट करणे, त्यामुळे त्यांच्या जाचाला कंटाळून ते मंगेश कंगाले या त्यांच्या पुतण्याकडे राहू लागला आणि येथे शेती वगैरे करू लागला. त्याचा एकच वहम होता की आपण गावाचा विकास केला पाहिजे, गावात राहून आपल्या समाजाच्या उपयोगी राहिल्या पाहिजे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्या बोगस जवाई म्हणजे ते जातीत लग्न न करता त्या मुलींना जो जवाई निवड केला होता तो त्यांच्याच घातपाताला कारणी ठरला. त्यामुळे त्याची आज CBI चौकशी व्हावी म्हणून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आणि त्याच्यामार्फत गृहमंत्री, महाराष्ट्र शासन आणि सर्व उपसंचालक पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे सुद्धा या मागणीचं निवेदन दिले आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जे काही बाहेर असणारे बाकी लोक आहेत ह्या कटामध्ये सामील, त्यांच्यावर सुद्धा अपेक्षित कारवाई व्हायला पाहिजे अशी आमच्या बिरसा फायटर तसेच ट्रायबल राईट फेडरेशनच्या वतीने, शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. सर, आणखी एक प्रश्न. किशोरजी कंगाले सेवानिवृत्त होते आणि त्यांचा व्यक्तिमत्व सर खूप चांगला होता. तरी पण त्यांच्या मारण्यामागं आणि म्हणजे ते गेल्यानंतर त्यांच्या म्हणजे मृत्यूपश्चात असा मोठा संशय येत आहे. तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे समोर कोणती चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहेत त्यांना म्हणजे कोणती सजा व्हायला पाहिजे असं काय वाटतं? आरोपीला तर फाशी व्हायला पाहिजे, कारण की आरोपींना त्यांच्या मारण्यामागे एवढा मोठा कट केला. कारण की ते एक चांगली शरीर दृष्टीने चांगले होते, त्यांना BP शुगर वगैरे नव्हता. त्यामुळे एका माणसाला तर आरामशीर ते संहार करू शकत होते सर. परंतु कंगाले सरांना 2-3 लोकांनी अडवून त्यांना मारण्यात आला. परंतु मला माहितीनुसार सुनील भाऊ चौधरी यांच्याकडे फोन आला आणि ते मारपीट करत असताना त्यांना सांगितलं का माझा जावई आणि त्याच्या साथी मला मारत आहे. तेव्हा ते गोष्ट माहिती झाली आणि ते माहिती झाल्यानंतर ह्या कटाची सुनगुन लागली. परंतु 9 तारखेला तो मला
साकोलीत भेटला सर, आणि 9 तारखेला साकोलीत भेटल्यानंतर त्यानं सांगितलं का असं असं मला करा.